हे काय? आता काम करत बसणार आहेस का तू? म्हणजे आजही रात्रभर जागणार? जे हल्ली हे रोजच होतंय. हा अदिती, काम करावं लागणार, जागावंही लागणार. वेळ आहे म्हणून एडीएमच्या प्रोजेक्टकडे लक्ष दिलं नाही. आता डेडलाईन जवळ आली आहे आणि एडीएमचं प्रोजेक्ट आहे, जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, कारण तुझे पप्पा. मी 200% दिलं ना तरी ते म्हणतील काहीतरी कमीच आहे. टेन्शन यायला लागलं मला आजकाल. जय, दिस इज नथिंग. याही पेक्षा मोठी कामं तू अगदी सहज केलीयस. हे बघ, डोक्यातून आधी हे काढून टाक की ते माझे पप्पा आहेत आणि मग काम कर. तेच तर विसरणं अवघड आहे मॅडम. कॉफी घेणार? आणते. अदिती, काय झालं? काही नाही. जय, काय झालंय? अदिती, तुझ्यापासून दूर जाण्याचा विचारही नाही करू शकत मी. तू असं का बोलतोयस? नाही, काही नाही. जय, प्लीज मला सांग, काय झालंय? अदिती, मी जो विचार करतोय तो चुकीचा आहे, मला माहिती आहे. पण मी... जय, स्पष्ट बोल. मनात काहीही ठेवू नकोस. बोल. आज अविनाश सरांनी मला तुमचा फोटो काढायला सांगितलं ना. ती फ्रेम ना काही केल्या डोक्यातून जातच नाहीये. तू, सर आणि आऊ. जय, रिलॅक्स. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यापासून दूर कधीच जाऊ शकत नाही जय. मी तुला सोडून कुठेही लांब जाणार नाहीये आणि कोणीही मला तुझ्यापासून दूर करू शकत नाही. उद्या मी या जगात नसले तरी तुझ्या बिना आय एम सॉरी. चला, कॉफी आणते. जय, हाँ, काही जळतंय. काय जळतंय? मला तर जळण्याचा वास येतोय. नाही, मग काकूंनी काहीतरी गॅसवर ठेवलं असेल, मी बघून येतो. जय, मला ना जळण्याचा वास इथून येतोय. अच्छा. आले. आदी, I love you.